आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। यापूर्वी 22 जानेवारीला ही सुनावणी अपेक्षित होती, मात्र 22 जानेवारीला ही सुनावणी होऊ शकली नाही। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आजच्या या निकालावर या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आता कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता कोर्टाच्या निकालानंतर तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। मला पहिलं तर वाटतं की एमआयएम पक्षाचं संविधान उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं। वक्फ बोर्डाच्या ज्या पद्धतीने विरोध केला सुधारणेचा शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी, आता उद्धव ठाकरेंना छुपी युती करून काही पदरात पाडून घ्यायचं आहे मुंबई महानगरपालिकेत। जर आज माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तर लवकरच राज्य निवडणूक आयोग तशी तयारी करेल, कारण महाराष्ट्र सरकारने जे काही पोलीस बळ आहे किंवा जे काही यंत्रणा असतात ते देण्यासाठी संमती दर्शवली आहे। दरम्यान कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात याचिकाकर्ते मंगेश ससाणे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। त्यांचं म्हणणं नेमकं काय तेही आपण ऐकूयात। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात आज एक महत्त्वाची सुनावणी दिल्लीतील सुप्रीम कोर्ट या ठिकाणी पार पडत आहे आणि या सुनावणीवरती ओबीसींचं राजकीय आरक्षण सुद्धा अस्तित्वात राहणार की नाही याबाबतचा फैसला आज होणार। आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी ओबीसी नेते मंगेश ससाणे आपल्यासमोर आहेत। मंगेशजी, आज सुनावणी होते दिल्लीमध्ये, कसं पाहताय सगळ्या सुनावणीकडे? खऱ्या अर्थानं जे के कृष्णमूर्ती या खटल्यामध्ये ट्रिपल टेस्ट सांगितली होती, ट्रिपल टेस्टची पूर्तता घाईघाईत या ज्या सरकारने जी केली आणि जो बाठिया आयोग म्हणून हा समर्पित आयोग नेमला, अत्यंत जातीवादी पद्धतीने या बाठिया कमिशनने याच्यामध्ये काम केलं। मतदार याद्या दिल्या महानगरपालिकेच्या ग्रामपंचायतच्या लोकांना आणि म्हणले करा टिक आडनावावरनं, हा ओबीसी का नाही, गायकवाड आडनाव कशामध्ये तर ओपन मध्ये करा। अशा प्रकारे ढोबळ मानाने घाईघाईमध्ये हे सगळं एक्सरसाइज करून या बाठिया कमिशनने ओबीसीच्या 33,000 जागा कमी केल्यात। तर या संदर्भात आज निकाल काही लागो, पण याच्यामध्ये आपण जर याची कायद्याची बाजू बघितली तर हे फक्त महाराष्ट्रापुरता हा खटला नाहीये, तर याच्यामध्ये अनेक राज्यांनी इंटरव्हेन केलेलं आहे। लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये नव्या प्रेयर घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाठिया कमिशन मधील त्रुटी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगित करा, अशी याचिका घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।